आता फक्त 200 रुपयामध्ये व्हा 1 BHK फ्लॅटचे मालक. अगदी बरोबर ऐकत आहात. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. अन्वी एंटरप्राइजेस घेऊन आले आहे संपूर्ण बदलापूरकरांसाठी एक सुवर्ण संधी. यामध्ये फक्त 200 रुपयाचं हे कुपन तुम्हाला बाय करायचं आहे आणि त्यावरून तुम्ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला जिंकण्याची. तुम्हाला मिळू शकतो 1 BHK फ्लॅट किंवा एक ऍक्टिव्हा स्कूटी किंवा त्याचबरोबर 50,000 रुपयांचं रोख रक्कम सुद्धा. तर ही सुवर्ण संधी कधीच मिस करू नका. आता संपर्क करा. डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर दिलेला आहे. अगदी काही कुपन जे आहेत आता शिल्लक राहिलेले आहेत. फक्त आणि फक्त 200 रुपये. हे बघा, आणि काहीच कुठलाच या ठिकाणी आपल्याला वेगळं काही खरेदी करण्याची गरज नाहीये. फक्त 200 रुपयाचं हे कुपन खरेदी केल्यावरती लकी ड्रॉ मध्ये तुम्ही हे जे काही आहे 1 BHK फ्लॅट, स्कूटी आणि त्याचबरोबर 50,000 रुपये रोख रक्कम ही जिंकू शकता. शैलेश बाबर सर आपल्या सोबत असणार आहे. काय आहे संपूर्ण माहिती, अन्वी एंटरप्राइजेस कसं तुमचं नशीब चमकवणार आहे, जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार सर, काय माहिती द्याल अन्वी एंटरप्राइजेसच्या ही जी महत्वाची स्कीम घेऊन आलेली आहेत ऑफर, तर याबद्दल काय माहिती द्याल? माझं नाव आहे शैलेश बाबर. तर मी आता भरपूर वर्ष झालं लोनची कामं करतो, म्हणून मी हे आता नवीन एक योजना आमच्या रिअल इस्टेट मधून काढलेली आहे. त्यात मी त्या अंतर्गत मी एक स्कीम ठेवलेली आहे. तर ही स्कीम अशी आहे की 200 रुपयाचं कुपन घ्यायचं आहे आपल्याला. त्या कुपनचं मी लकी ड्रॉ सर्वांसमोर ठेवणार आहे. त्यात 3 बक्षिसं ठेवलेत. पहिलं 1 BHK फ्लॅट, दुसरं 2 व्हीलर ऍक्टिव्हा आणि तिसरं 50,000 रोख. आणि ते 31 डिसेंबर संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यान पेंडुलकर हॉलमध्ये मी ठेवलंय. तर ते सर्वांसमोर लाईव्ह मी त्यातले 3 बक्षिसं काढणार आहे. आणि ते असं नाही की आम्ही स्वतः काढणार नंतर मग लोकांना दाखवणार, तसं नाही. लाईव्ह दाखवणार. ज्यांना जमेल ते तिथं हॉलमध्ये येऊ शकता आणि ज्यांना नाही जमत आहे त्यांच्यासाठी लाईव्ह शो पण ठेवणार आहे. ते लाईव्ह बघू शकतात तिथं. आणि ह्याच्यात कुठलंही सर्व पारदर्शकता आहे. कुठलंही लपवा छपवी नाहीये किंवा फसवा फसवी नाहीये. ह्याच्यात कसलीही फसवा फसवी नाहीये. पण असं सांगितलं जातं की हे जी लॉटरी सिस्टीम आहे असं सांगितलं जातं आहे. खूप साऱ्या अफवा देखील पसरत आहेत की 200 रुपये देऊन काही पण वेडे बनवतात लोकांना. 1 BHK फ्लॅट काही मिळणार आहे का, याच्यामध्ये तुमचा कसा फायदा असणार आहे किंवा नेमकं का करताय तसं? आता लेट मी फर्स्ट क्लिअर यू, हे लॉटरी नाहीये. हे मी माझ्या रिअल इस्टेटच्या अंतर्गत मी एक स्कीम चालवतोय. आता जसे बिल्डर लोक स्कीम चालवतात की बाबा आमच्याकडे बुकिंग करा, मग 100रातल्या एकाला आम्ही हे देऊ, फ्लॅट देऊ फुकट. तशी मी माझ्या फर्मच्या अंतर्गत मी स्कीम चालवतोय आणि त्या स्कीम मध्ये मी लोकांना घर देतोय. आता मी 15,000 जणांमधनं मी 3 देणार आहे बक्षीस. त्याच्यात न देण्यासारखं काहीच नाही, कारण 15 दुनी 30 लाख रुपये होतातच. 23-24 लाख रुपये जातील माझ्या फ्लॅटला, गाडीला. एकूण खर्च 27 लाख रुपये जाईल, 28 लाख रुपये जाईल. मग न देण्यासारखं काहीच नाही ना याच्यात. म्हणजे असं नुकसान कुणाचं होईल. आणि 200 रुपये घेऊन आता लोक करोडो अरबो रुपये घेऊन पळून जातात, तेव्हा त्यांना काय नव्हतं. 200 रुपये घेऊन माणूस का पळून जाणार आहे? ते पण इकडचं बॅकग्राऊंड सांगा ना, जेणेकरून आमच्या दर्शकांना तुमच्यावर विश्वास बसेल. हा, विश्वासासाठी मी इकडचा रहिवासी आहे, स्थानिक रहिवासी आहे. मी काही कुठून बाहेरनं आलेलो नाहीये. मी पहिल्यापासून इकडेच राहतोय. बॉर्न अँड बॉट मी इकडचाच आहे आणि मी इकडे शेजारीच राहतो, राऊत चौकात, तुलसीधाम मध्येच राहतो. आणि आता सध्या मी इथं ह्याच्यासाठी आलो होतो की बीजेपीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे आदर्श तायडे साहेब, त्यांना मी कुपन देण्यासाठी आलो होतो. म्हणजे कसं लोकांना विश्वास होईल. आणि कसे हे पक्षातले लोक हे माझे मित्र भरपूर आहेत. मग त्यांना मी बोललो, त्यांनाही मी माझी संकल्पना सांगितली. त्यांना सगळ्यांना पटलेली आहे, कारण ह्याच्यात कुठली फसवा फसवी नाही. कुणाचा तर कुणाचा फायदाच होणार आहे, असं पण नाही की कुणाचं नुकसान होणार आहे. आपण माणूस कसं 200 रुपये चालता चालता पाडतो 200 रुपये. मग ते एखाद्या व्यक्तीचं लक लागलं तर त्याच्यात नुकसान कशाला आहे कुणाचं. आणि ह्याच्यात मेन गोष्ट काय, मी कुणाची फसवा फसवी करत नाही. मी गव्हर्नमेंटची फसवा फसवी करतोय. कसं, मी फ्लॅट देणार आहे, त्याचं मी 6% स्टॅम्प ड्युटी भरणार आहे गव्हर्नमेंटला, 1% रजिस्ट्रेशन भरणार आहे, गाडी घेणार आहे, त्याचा रोड टॅक्स भरणार आहे. मी प्रॉपरली सगळे भरून मी स्वतःही जे इन्कम करणार त्याचेही मी टॅक्स भरणार आहे. तर त्याच्यात फसवा फसवीचं कुठलं आलंच नाहीये पैसे. हा, तर तुम्ही घर जे आहे 1 BHK फ्लॅट जो आहे तो कुठल्या लोकेशनला देणार आहात, असं काही ठरवलेलं आहे का? हा, ठरवलंय ना मी पनवेलकर, ट्रायडेंट, तुलसीधाम या 3 लोकेशन मधलं एक देणार.
हा लोकेशन पण चांगली असणार आहे असं. हा VIP लोकेशन, कात्रपचंच लोकेशन आहे. असं नाही की कुठे वांगणीला, शेलूला हे कुठे नाही, असं फक्त या 3 ठिकाणामध्येच देणार. एक नंबर, धन्यवाद. आपल्यासोबत आदर्श ताडे सर असणार आहे. अर्थात या गोष्टींवरती विश्वास बसवायचा असेल तर हा चेहरा आपल्यासाठी खूप आहे. आणि त्यांनी सुद्धा इथं आम्ही असं विचार केला की नेमकं कोण घेणार हे तिकीट 200-200 रुपयाची, सगळ्यांना फ्रॉड वाटेल असं. पण इथे आल्यावरती माहिती मिळालं की सरांनी स्वतः जी आहे खूप तिकीटं घेतलेली आहे असं. तर त्यांच्याशीच जाणून घेऊया आपण. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम, जय महाराष्ट्र बदलापूरकर. पहिल्यांदा एक गोष्ट महत्वाची आहे की जे शैलेंद्र बाबर आपण ज्यांच्याशी आता संवाद साधला, ती व्यक्ती मी मागच्या अनेक वर्षांपासून त्या व्यक्तीला ओळखतो आणि रिअल एस्टेट क्षेत्रातलं सर्वात नामांकित नाव आहे. आज बदलापूर शहरातल्या खऱ्या अर्थाने तुम्ही कात्रप परिसरामध्ये अनेक लोकांचं हक्काच्या घराचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे असेही काही केसेस असतात की ज्यांचं लोन होईल की नाही, जे मध्यमवर्गीय असतात त्यांना सुद्धा अगदी कमी कालावधीत आणि प्रॉपर वेने या ठिकाणी मार्गदर्शन करून बँकांशी संवाद साधून या ठिकाणी त्यांनी लोन उपलब्ध करून दिलं. आणि आज कात्रप परिसरामध्ये एवढ्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये त्यांनी अनेकांचं स्वप्नाचं घराचं जे स्वप्न असतं की बाबा आपलं एक घर असलं पाहिजे, स्वतःच्या नावावर आपली एक प्रॉपर्टी असली पाहिजे, ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने बदलापूर शहरात तुम्ही बघा, आज जे नवीन विकासक आहेत किंवा बिल्डर आपण ज्यांना म्हणतो किंवा रिअल इस्टेट क्षेत्रातले अनेक एजंट आहेत, ते या ठिकाणी आपले फ्लॅट किंवा आपल्या प्रॉपर्टी सेल करण्यासाठी विविध योजना या ठिकाणी आणत असतात. आज बदलापूर शहरामधले आमचे मित्र शैलेश बाबर यांनी सुद्धा एक अशीच भन्नाट ऑफर बदलापूर शहरातल्या लोकांसाठी आणली. आता बघा, त्यांनी काय सांगितलं, मी 200 रुपयामध्ये तुम्हाला 1 BHK फ्लॅट देतो. आज हे कूपन आहे आणि सगळ्या गोष्टी बरोबर आहेत त्यांच्या. कारण सर्वात महत्वाची गोष्ट काय, पुढचं सुद्धा नियोजन त्यांनी तुम्हाला सांगितलं. 31 डिसेंबरला म्हणजेच या वर्षाच्या शेवटाला आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी बदलापूर शहरातला असे 3 विजेते असणारे 3 लोक असणार आहेत की ज्यांना एक 1 BHK फ्लॅट या ठिकाणी भेटणार आहे, तोही राऊत चौकासारख्या एवढ्या प्राईम लोकेशनला. म्हणजे तुम्ही राऊत चौकात जर तुम्ही आलात तर इथे 40 लाखाच्या आसपास एक 1 BHKच्या फ्लॅटची किंमत आहे आणि 200 रुपयाच्या कुपनमध्ये. बघा, हा एक शेवटी एक लकी ड्रॉ सारखा प्रकार असं म्हणता येणार नाही, पण याला एक तुम्ही स्कीम म्हणू शकता, एक योजना म्हणू शकता. कारण बघा, खिशातून गेले तर 200 रुपये जाणार आहेत आणि जर मिळालं तर या ठिकाणी तुम्हाला एक 30 ते 40 लाखाचा 1 BHK मिळणार आहे. जो दुसऱ्या नंबरचं जे पारितोषिक त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं ते 2 व्हीलर म्हणजे आपली ऍक्टिव्हा स्कूटर, आज तिची सुद्धा किंमत लाखाच्या घरात आहे. जर तुम्ही 200 रुपयात 1 लाखाची वस्तू तुम्हाला येत असेल तर यात फसवण्यासारखं काहीच नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी 200 रुपये देऊन, आता समजा ज्याला 1 BHK फ्लॅट नाही भेटला, कारण 3 विनर असणार आहेत, ज्यामध्ये पहिला जो विनर आहे त्याला फ्लॅट मिळणार आहे 1 BHK आणि दुसरा जो असणार आहे त्याला स्कूटी मिळणार आहे. पण तिसरा जो विनर या ठिकाणी असणार आहे त्याला या ठिकाणी 50,000चं पारितोषिक सुद्धा त्याने ठेवलेलं आहे. आणि 31 डिसेंबरला पेंडुलकर हॉलला याचा सिरोमनी किंवा एक कार्यक्रम असणार आहे, त्यामध्ये हे सगळे ते घोषित करणार आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, याची विश्वासार्हता कशी आपण तपासली पाहिजे, तर अन्वी एंटरप्राइजेस किंवा शैलेश बाबर हे तुम्हाला माहिती आहे बदलापूर पूर्वेला यांचं एक नाव चांगलं आहे. आणि बघा, अनेक लोक असतात जे तुम्हाला आज 1 BHKची फ्लॅटची किंमत मॅडम 40 लाखाच्या घरात आहे आणि त्यात त्यांनी मला सांगितलं की दादा आमच्याकडे अशी अशी स्कीम आहे. मी त्यांना विचारपूस केली की नेमकी काय स्कीम आहे. जेव्हा मी त्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली त्यावेळेस मला विश्वास पटला की अरे हो, खरंच 200 रुपयात आपण 1 BHK फ्लॅटचं या ठिकाणी मालक होऊ शकतो. आज बदलापूर शहरामध्ये मुंबईवरून या ठिकाणी अनेक लोक विस्थापित झालेले, स्थलांतरित होऊन जॉबच्या रोजगारासाठी किंवा अनेक गोष्टींसाठी या ठिकाणी स्थलांतरित झालेले. प्रत्येकाला वाटतं आपलं एक छोटंसं घर असावं. अनेकांना लोन उपलब्ध होत नाही, अनेकांचे सिबिल स्कोर या ठिकाणी खराब असतात, अनेकांना चांगली सॅलरी नसल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आपल्या स्वप्नातल्या घराची प्रतीक्षा करावी लागते. पण आता ही प्रतीक्षा संपणार आहे. 200 रुपयात बदलापूरकरांना त्यांच्या हक्काचं जर या ठिकाणी घर भेटत असणार आहे तर मला असं वाटतं की या योजनेचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि बदलापूरकरांना मला एक सगळ्यांना सांगायचं आहे की 200 रुपये म्हणजे काही सर्वात मोठी गोष्ट नाही, आपल्या आयुष्याची पुंजी जाणार नाही. गेले जर 200 रुपये जातील आणि आले तर एक 1 BHK फ्लॅट जो 30 ते 40 लाखाच्या किमतीचा, म्हणजे आज राऊत चौकात म्हणजे ट्रायडंटचं त्यांनी नाव घेतलं. ट्रायडंट ग्रुप तुम्हाला माहिती आहे किती नामांकित ग्रुप आहे. तुलसीधाम सारखी एवढी मोठी उच्चभ्रू सोसायटी आहे, त्याच्यानंतर पनवेलकर सारखा एक मोठा ग्रुप या ठिकाणी. या प्राईम लोकेशनला कात्रप सारख्या परिसरात 40 लाखाचा 1 BHK तुम्हाला 200 रुपयात भेटणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं 200 रुपयाचं काही कोणाला एवढं शल्य किंवा दुःख वाटण्यासारखं काही नाहीये. या ठिकाणी सर्वात चांगली योजना आहे आणि रिअल इस्टेटला नवी उभारी देणारी योजना आहे. मला असं वाटतं की हे जे 3 लकी विनर्स असणार आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने तो 31 डिसेंबरचा दिवस फार महत्वाचा असणार आहे आणि फार आनंदाचा असणार आहे. पण त्यातही काय माहितीये का, जे बाकीचे लोक आहेत जे वारंवार सांगतात की आम्ही याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, आम्ही कसं करायचं, त्यांना प्रोसेस माहीत नसतं. काही प्रोसेस नाहीये. मला त्यांनी हे तिकीट दिले, हे तिकीट मी घेतलं, ते नाव आपला नंबर लिहून घेतात आणि त्याच्यानंतर आपलं सगळं त्यांच्याकडे असतं.
31 डिसेंबरला एका बाउलमध्ये 3 चिठ्ठ्या काढतील. त्या 3 चिठ्ठ्यांमधून ज्यांचं नाव समोर येईल तो या ठिकाणी विजेता असेल. आणि मला असं वाटतं की ही चांगली संधी होती, त्यामुळे मीही ती गमवण्याचं म्हणजे धारिष्ट्य केलं नाही. किती तिकीट घेतले? मी आता त्यांच्याकडून 50 तिकीट घेतले. तुम्हाला दाखवायला हे सगळं बघा, हे बाजूला माझे हे माझेच तिकीट आहेत सगळे. हे सगळे तिकीट मीच घेतलेले आहेत. आणि हे तिकीट सुद्धा आता कदाचित यातलं एखादं माझ्या नावावर पण असू शकतं, म्हणून मी म्हटलं की 200 रुपये जातील जाऊ दे. 50 मधलं काहीतरी 50 मधलं काय, मला काही 1 BHKची काही अपेक्षा नाही. 50,000 आले किंवा एखादी स्कूटी आली तर मला ती कोणातरी गरजवंताला देता येईल, म्हणून मी त्या उद्देशाने हे सगळं केलेलं आहे. बाकी बदलापूरकर हा मजेचा भाग झाला. मग तुम्ही सुद्धा हे तिकीट घेण्याचा प्रयत्न करा. 200 रुपयात आपलं नशीब आजमायला काहीच हरकत नाही. आपल्या आजूबाजूला अनेक फसवणाऱ्या एजन्सी, अनेक फसवणारे लोक असतात. अनेक एजंट या ठिकाणी लाखो रुपयांची फसवणूक करतात, पण कोणतीही फसवणूक नाहीये. या ठिकाणी 200 रुपयात एक तिकीट घ्यायचंय. हे तिकीट घेतल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत वाट बघायची आहे. 31 डिसेंबरला सर्वांनी पेंडुलकर हॉल जो राऊत चौकात आहे त्या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं नशीब काय आहे ते बघायचं आहे. जे 3 विनर्स आहे मॅडम, मला आतापासून धाकधूक राहिली का, कारण इतके तिकीट मी घेतले, यातले एखादं निघलं तर चांगली गोष्ट आहे. छान, नक्कीच. काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण थोडंसं थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत आता. जसे की आमच्याकडे देखील खूप असे प्रश्न आले होते सर, तुम्हालाच ते प्रश्न विचारायचे आहेत आम्हाला, की ज्या वेळेला आपण एखादी स्कीम चालू करतो किंवा एखादी या टाईपचं काही योजना बोलले दादा, तर तसं काही चालू करतो त्यावेळेला काही जणांचे क्वेश्चन होते आम्हाला, असे प्रश्न होते की तुम्ही पोलिसांची परमिशन घेतलेली आहे का, किंवा याच्यावरती त्यांनी काही बोलले का. तर याच्या संदर्भात थोडंसं दर्शकांना पारदर्शकता म्हणून तुम्ही थोडीशी माहिती देणार का? कसं आहे, मी गेलो परमिशन घ्यायला, पण हे हा माझा व्यवसायाचा भाग आहे हा. आणि कसं आहे, मी माझ्या व्यवसायात मी काय करतो, हे पोलिसांचं काय नसतं, ते स्वतंत्र आहे. मला माझ्या व्यवसाय करायला अन्वी एंटरप्राइजेसच्या अंतर्गत जे लायसन्स लागतात ते मी काढून ठेवलेले आहेत. ते सगळे मी माझ्या ऑफिसमध्ये लावलेले आहेत. जे कोणी ऑफिसमध्ये व्हिजिट करतं ते येऊन बघू शकता. आणि ह्याच्यात कसं आहे माहितीये का, आपण अनेक लोकांना संधी दिलेली आहे सर्वांनी. एकदा मराठी माणसाला संधी देऊन बघा काय होतंय. हा, एकदा संधी देऊन बघा. पहिलंच तर्क लावू नका की हा हे करेल, हा ते करेल. हा, करायच्या अगोदर तर्क लावू नका. आपण त्याच्यात म्हणजे खूप पारंगत आहे तर्क लावण्यात. पण एकदा कोण काय करत असेल त्याला प्रोत्साहन देऊन पुढे जायला मदत तर करा. होतंय का नाही, नवीन आहे ना ही एक रिअल इस्टेटच्या दुनियामध्ये क्रांती आहे आणणारी ही स्कीम आहे. आता आपण रिअल इस्टेटमध्ये काय करतो, येतो, चल बाबा तुला एक फ्लॅट दाखवला की तुझ्याकडनं 2%, ह्याच्याकडनं 2%. अरे पण तो माणूस जो घेतोय त्याला आयुष्यभर ते हप्ते भरायचे आहेत. मी ह्याचा विचार केला, ते हप्ते भरून ते 60-20 लाखाचं लोन 60-65 लाखाच्या घरात जात आहे. 8 EMI नाही भरले तर घर त्याचं सील होतं. मग त्यापेक्षा हे केलं तर आपण आपल्याकडनंच करून, मी म्हणजे एक माध्यम झालेलो आहे. हा माझा व्यवसायच आहे, मी व्यवसायच करणार आहे. हा मी एक माध्यम झालेलो आहे लोकांना एकदम फुकट घर देण्यामध्ये. कारण एकदा घर लागल्यावरती त्याचे काही तुम्हाला चार्जेस भरायचे नाहीये. रजिस्ट्रेशन वगैरे सगळं करून देणार आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. काय बोलता दादा? स्वप्नालीची सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, तुम्ही त्यांना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मला पण द्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आज बघा, जगामध्ये बऱ्याच क्रांती झाल्या. पहिली 18व्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिक क्रांती झाली, त्याच्यानंतर हरित क्रांती झाली, आणि आज खऱ्या अर्थाने जेव्हा शहरं विकसित होत आहेत आणि विकसित शहरं म्हणून त्यांची मापदंड आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. आज बघा, एखाद्या बँकेकडून तुम्ही लोन घेऊन एखादा 1 BHK फ्लॅट जेव्हा बदलापूर शहरात घेण्याचा विचार करता तेव्हा त्या फ्लॅटची किंमत असते 40 लाखाच्या घरात. आज 20 ते 25 वर्षांसाठी ते लोन असतं. म्हणजे आज तुम्ही जे घर त्या ठिकाणी घेता, आनंदाने तिथे गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवता, सगळ्या गोष्टी करता, वास्तविक पाहता ते घर तुमचं नसतं. ज्यांना असा गैरसमज आहे की ते घर आमचं असतं, त्यांनी एखाद्या बँकेचा हप्ता चुकवावा, म्हणजे त्यांना कळेल की ते घर कोणाचं आहे. तर मला एक म्हणायचं आहे की बघा, बदलापूरकर आपण 20-25 वर्ष एकंदरीत बँकेच्या भाड्याच्या घरातच राहत असतो त्या ठिकाणी. त्यामुळे ही तुम्हाला एक स्वतःचा मालक होण्याची एक मोठी संधी आहे आणि हा व्यवसायाचा भाग आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, शैलेश बाबरनी जे सांगितलं की आज रिअल इस्टेट क्षेत्रातली सर्वात मोठी क्रांती आणण्याची योजना आहे. आज तुम्ही लकी ड्रॉज एक प्रकारचा. आज तुम्ही अनेक प्रकारच्या योजना बघता. तुम्ही एखादा फ्लॅट बुकिंग केला तर त्याच्यावर तुम्हाला एखादी स्कूटी त्या ठिकाणी भेट दिली जाते किंवा एखादी काही गोष्टी तुम्हाला भेटवस्तू दिल्या, स्मार्टफोन दिले जातात. त्या प्रकारचा हा एक मोठा, त्यातून 50 पावलं पुढे जाऊन एक विचार केलेला आहे. आणि ही योजना म्हणजे रिअल इस्टेटमध्ये आणि बदलापूर शहरातल्या गृह संकुलांना नवी उभारणी देणारी योजना आहे. आज तुम्ही बघा, 200 रुपयाच्या लकी ड्रॉ मध्ये आज ते व्यवसायच करतायत. बघा, एक फ्लॅट 30 लाखाचा आहे,
त्यांच्याकडे 30 लाख रुपये या तिकिटाच्या मध्ये तसे पण जमा होणार आहेत. ते तुम्हाला त्याच पैशातून म्हणजे ते पण नुकसान त्यांचं स्वतः करणार नाहीये आणि कोणाचंही नुकसान होणार नाहीये. यामध्ये तुम्हाला तुमचे 200 रुपये घालून तुम्हाला 1 BHK फ्लॅट तेही रजिस्ट्रेशन सकट तेच देणार आहेत सगळं. हा नवीन काहीतरी आहे. 200 रुपये भरले त्याला जर एवढा फ्लॅट मिळाला, स्कूटी मिळाली अगदी लाखातली, तर त्याचा आनंद किती असेल. नाही, माझं म्हणणं असं आहे, हे मी एकट्याने करून काय, बाकीचे सगळे रिअल इस्टेट वाल्यांनी त्यांनी पण हेच करावं. म्हणजे कसं, आज ज्याला फ्लॅट लागेल उद्या त्याचं नाव घ्यायचं नाही. असं करत जर माझ्यासारख्या 10 लोकांनी जर हा व्यवसाय केला, प्रयत्न केला, तर जवळपास आपण किती लोकांना हा फ्लॅट असे देऊ शकतो. आपलं कुठलं नुकसान होणार नाहीये, कुठलंच नाही. हा म्हणजे तुमच्या माझ्याकडनंच आपण फ्लॅट देतोय, असं होतं ना ते. ठीक आहे, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच देत चला. पुन्हा एकदा सर्वात महत्वाचं, आपण जे काही लाईव्ह करत असतो, ज्या काही जाहिराती करत असतो, त्या जाहिराती आम्ही संपूर्ण, तुमचे जे प्रश्न होते ते संपूर्ण प्रश्न आम्ही आता लाईव्हच्या माध्यमातून थेट जे आयोजक आहेत त्यांना विचारलेले आहेत. पण तरी सुद्धा कुठलीही जाहिरात बघून जे आहे तिकीट खरेदी करत असताना तुम्ही जे आहे, जर तुम्हाला वाटतं असेल काही फसवाफसवीची कामं आहेत, तर तुम्ही ती शहानिशा करा आणि तरच जे आहे या ठिकाणी तिकीट बाय करा. असंच जे आहे आम्ही थेट तुम्हाला आव्हान करतो. कुठलाही फसवाफसवी करण्याचं आमचं काही हेतू नाहीये. जसं आपण बोलतो ना सुरुवातीलाच व्हिडिओच्या डिस्क्लेमर, तर त्याच टाईपमध्ये आम्ही तुम्हाला थेट सांगतो आहे की आम्ही कुठल्याही लालचमध्ये येऊन ही ऍडव्हर्टाइजमेंट करत नाहीये. तुम्ही जर 200 रुपयाचं कुपन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः शहानिशा करा आणि बिंदास घेऊ शकता, आणि नसेल घ्यायचं तर घेऊ नका, घरात राहा, सुरक्षित राहा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती मॅडम, आज आदर्श तळेला हजारो लोक या ठिकाणी बघतात, माझं ऐकतात आणि माझे बदलापूरकर सुज्ञ आहेत. आज बदलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा विश्वास आमच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून असतो. त्यामुळे मी तुम्हाला म्हणजे डिरेक्टली सांगायला काहीच हरकत नाही. मी तुम्हाला उघडपणे सांगतो, यात कोणतीही फसवाफसवी शैलेश बाबर किंवा त्यांच्या कंपनीकडून नाहीये. हा एक शुद्ध व्यवसाय आहे, ज्यात त्यांचंही नुकसान नाहीये आणि कस्टमरचं सुद्धा नुकसान नाहीये. ही एक योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून 3 जे लकी विनर असणार त्यांना एक स्कूटी भेटणार, जी लाखाच्या घरात, 1.5-2 लाखाच्या घरात असणार आहे. 50,000 रुपये त्या ठिकाणी भेटणार आहे. काय माहिती का, समजा आता यांनी जर, हे फक्त कुपन देत आहेत ना, यांनी जर एखादी साडी ठेवली असती इथे की ही साडी घ्या आणि त्या साडीवर तुम्हाला स्कूटी फ्री मिळणार, तर कदाचित लोकांना ते विश्वासही पटला नाही. आणि काय माहिती का, एकीकडे तुम्हाला फसवणारे रास बिल्डर या शहरात आपल्याला बघतो. त्यांच्याकडे पाण्याच्या म्हणजे काय काय घोषणा करून ते घरं विकतात, तिकडे सुविधा नसतात. आज त्यांनी पनवेलकर ग्रुपचं नाव घेतलं, तुलसीदामचं घेतलं, ट्रायडेंट ग्रुपचं नाव घेतलं. आज ट्रायडेंटचे तुम्ही राऊत चौकात येऊन टॉवर बघा, कसे टॉवर. एवढं उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये जर तुम्हाला 1 BHK 40-50 लाखाचा 1 BHK 30-40 लाखाचा 1 BHK म्हणजे बिल्डिंगनुसार बोलतोय मी, तर तो जर तुम्हाला 200 रुपयाच्या कुपनमध्ये भेटणार, यात काय फसवाफसवी असू शकते. एखाद्या समजा मी हे आता मी 50 तिकीट घेतले, माझे जाऊन किती पैसे जाणार आहेत, माझी काय आयुष्याची पुंजी गेली, काही फरक नाही ना. आज तुम्ही एखादा लोन पारित करण्यासाठी एजंटला लाख रुपये देताच ना, तर ह्या 200 रुपयात जर तुम्हाला 1 BHK जर भेटत असेल तर काय हरकत आहे. कोणाचे लाख रुपये भरण्यापेक्षा, कोणाला लाख रुपये देण्यापेक्षा तुम्ही जर 200 रुपयाचं तिकीट घेतलं आणि उद्या जर समजा एखादा मध्यमवर्ग गरीब झोपेत राहणाऱ्या माणसाला ती तिकीट लागलं तर त्याला किती आनंद वाटेल. 30 त्याची दसरा असेल आणि 30 त्याची दिवाळी असेल. तुम्ही आता बोललाच म्हणून एक आठवलं, आता सध्या निवडणुकीचे प्रचार चालले, तिकीट जरी वाटले यांच्याकडून घेऊन तरी एखाद्याचं चांगलं सुवर्ण संधी होईल. अर्थात मी स्वतः त्यांच्यासाठी मी त्यांना सांगितलंय की आमचं घेऊन सामान्य जनतेला द्या ते आदर नाही. ते नाही का तिकडे कवटेवाडी वगैरे आहे नाही, 100% मी तिकीट त्याच्यासाठीच घेतलेले आहेत. आता अजून मी त्यांच्याकडून मी त्यांना सांगितलं, आता आज ते तिकीट घेऊन आले नाही, मी अजून 500 जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी तिकीट घेतोय. आणि कवट्याची वाडी असेल, मोहपाडा असेल, आजूबाजूच्या जे छोट्या मोठ्या आपले शांतीनगर असेल, इकडे महाडा कॉलनी असेल, इथे जे गरीब लोक राहतात त्यांना या ठिकाणी एक 1 BHK किंवा यातलं एखादं पारितोषिक भेटावं अशी माझी इच्छा आहे. आणि मला 100% खात्री आहे, मी जे 400-500 तिकीट या ठिकाणी घेणार आहे त्यापैकीच एखादं तिकीट जर त्या एखाद्याला लागलं तर मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यातली आपली जागा आणि शैलेश बाबरची जागा ही फार मोठी असणार आहे. आणि शैलेश बाबरने फक्त हे काही 31 डिसेंबरपर्यंत नाही, ही स्कीम आता कंटिन्यू पुढे चालत राहील. आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये या गोष्टीमुळे नक्कीच नवी क्रांती होईल. आणि बदलापूर शहरामध्ये असं काहीतरी नवीन घडतंय ज्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही आहे, तो शुद्ध व्यवसाय, ही सगळी खात्री लोकांना पटणार. आणि 31 डिसेंबरच्या आधी त्यांचे सगळे जे 50-60 हजार तिकीट आहेत ते विकले जाणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, 31 डिसेंबरच्याच रात्री म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करताना या ठिकाणी 3 लोकांच्या आयुष्यात या नवीन वर्षाची एवढी भन्नाट सुरुवात होणार आहे. पहिली गोष्ट, तो 1 BHKचा मालक होणार आहे, तेही विथ रजिस्ट्रेशन. सर्वात महत्वाची गोष्ट दुसरं, तो 2 व्हीलरचा मालक होणार आहे, स्कूटीचा, तेही ऍक्टिव्हा सारखी स्कूटी, जी खऱ्या नामांकित ब्रँडची स्कूटी आहे.
जी 2 लाखाच्या घरात त्याची प्राइस आहे, त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट 50,000चं तिसरं पारितोषिक आहे. त्यामुळे एखाद्याला मला असं वाटतं हे 2 पहिले बक्षीस नाही लागले, 50,000 भेटले तरी त्याची पुढचं 1 वर्ष चांगला आनंदात जाईल. धन्यवाद धन्यवाद. लोकेशन सर्वात पहिले दर्शकांना सांगा की नेमकं तिकीट कसं बुक करायचं, मग आपण तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही मला फोन करू शकता, ऑनलाईनही घेऊ शकता. माझा फोन नंबर आहे 7517535910 आणि ऑफिस ॲड्रेस आहे ट्रायडेंट सी, ऑफिस नंबर 12, फर्स्ट फ्लोअर, मोहन राऊत चौक, मोहन पाम जवळ, बदलापूर पूर्व. तर ऑनलाईन पण करू शकतात ना, समजा जर कोणी नाहीच येऊ शकले. ऑनलाईन शक्यतो देऊ नका, कारण ते बरोबर आहे, शक्यतो ऑफलाईनच आहे. परंतु जे दिव्यांग आहे, ज्यांना दिसत नाही वगैरे असे खूपच अडचण असेल त्यांनी फोन जरी केला तरी त्यांना तर त्यांना घरपोच ते देतील. तर ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. चला मी पण या ठिकाणी 2 तिकीट घेऊन बघते. आता एवढं ऍड करतोय आपण म्हटल्यावरती तुम्हाला विश्वास बसण्यासाठी आपण घेऊया. परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, आम्ही वारंवार सांगतोय, आम्ही कुठलीही फसवी ऍड करत नाहीये. आणि जर तुम्हाला या ठिकाणी तिकीट घ्यायचं असेल तर तुमच्या स्वखुशीने घ्या, नसेल घ्यायचं तर घेऊ नका. आणि शेवटी तुमची मर्जी. लोकेशन सेंड मी. लोकेशन बदलापूर पूर्व राऊत चौक, मोहन पाम रोड आहे त्याच ठिकाणी जे ट्रॅडियंट सी ना, ट्रॅडियंट सी फर्स्ट फ्लोअर, ऑफिस नंबर 12. तर याच ठिकाणी तुम्हाला जाऊन कुपन खरेदी करायचे. आपण नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.